यस तर दोन सलामीचे फलंदाज मैदानाकडे मोहित आणि हरेश मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रथमेश ठाकरे पिढी सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. हा चेंडू वेगवान ते सराट निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पीठ केलाय फसवलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूपासून सुरुवात केली जाईल आणि आणखी एक खांडपे संघ वारटच्या बेडीसाठी वारटच्या विपक्षेमध्ये आणि मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला होता तो कांडपे संघाने, पण यावेळेस कशा प्रकारचा खेळ करतो बघावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते प्रथमेश. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटच्या फेसवरती काहीसा चेंडू आला नाही. एकदा अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती श्रीगणेशा केला जातोय. खातं उघडलं जातोय. सांघिक आणि वैयक्तिक देखील धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेश आपला पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडलने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव अंकित केली जाते आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल. तर गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 2. पुढचा चेंडू इथे लफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या फेसवरती तेवढा आला नाही. शेवटा खेळाडू याला मात्र प्रमोट केलं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. ते म्हणजे मिड विकेट डीप शॉर्ट मिडॉनच्या रिजनमध्ये आणि त्याच्या जोरावरती एक धाव अंकित केली जाते आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट हँड बॅट्समनच्या विरोधात. फुलटॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला करतोय कलेक्ट. विकेट क्रमांक पहिला आद्रा बसताना. कमॉन डीजे. तर सज्ज होतोय नवीन फलंदाज मैदानाकडे पंकज, कारण की विकेट आपल्याला पाहायला मिळाला होता. मोहित याला मात्र परतावं लागलं 1 धाव करून आणि प्रथमेश आपला शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचा देखील आणि या षटकात देखील यावेळेस हवेत उडवलाय चेंडू. नक्कीच पाठीमागे खेळाडू तैनात असेल. दीपेश चेंडूला कलेक्ट करतोय. फिकी परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी कमी वेगाने हा थ्रो केला. त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती 5 या आकड्यावरती. याच पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि एका षटकामध्ये 5 धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना कोणता गोलंदाज येईल तर तेजस ठाकरे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाज प्रमोट केलंय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. इथे बघा पहिल्या चेंडूवरती मिळतं विकेट.
तर रुपेश गोलंदाजीवरती सज्ज होतोय आणि मागच्या मॅचचा हिरो देखील होता. अप्रतिम गोलंदाजी केली आणि शेवटच्या क्षणी खांडपे संघाच्या विपक्षामधून तोंडामधूनच म्हणेन ती मॅच खेचून घेतली होती. तोच रुपेश आता मात्र दुसऱ्या गोलंदाजीवरती प्रमोट केलाय. मग ही वारेट संघाची ताकद आहे. जो खेळाडू चमकतोय त्या खेळाडूला आणखी चमकवा हे मात्र सांगितलं गेलंय. यस, पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू अगदी चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह केलाय. अगदी पाठीमागे खेळाडू श्रावण टाकरे असतील, चेंडूला कलेक्ट करतोय. फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. नवीन फलंदाज कृणाल मैदानामध्ये. इस मैदानामध्ये कृणाल सज्ज होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश. पुढचा चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पाडव स्वीप केलं चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. तिथे खेळाडू तैनात होता पण खेळाडू फक्त चेंडूला बघत बसला कारण की तो चेंडू तेवढाच ताकदीचा होता आणि 6 धावांच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या आकड्यावरती. अगदी जर विचार केला तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर खांडपे संघाचा पलटवार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे देखील उडवलाय. हवे चेंडू. छोटा खेळाडू येईल झेल खाली आणि बघा काय अप्रतिम झेल कलेक्ट केली जाते आणि विकेट क्रमांक पाहायला मिळेल तो आपल्याला 3रा. कमॉन डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रुपेश. पलटवार. विकेट मिळून दिला आपल्या संघासाठी. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट आणि जशास तसं उत्तर. पुन्हा एकदा रुपेश आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज. हा चेंडू इथे निघून गेला यष्टरक्षकाकडनं. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल सिरावली गेली ती 12 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला कृणाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे निघून जातोय बॅटची एज घेऊन फाईनच्या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 1 वाढेल. जाऊन पोहोचते 13. यस, आपल्या गावचे जावाई मान्य श्रीयुत महेशजी पितांबरे साहेब, त्याचबरोबर मान्य श्रीयुत सचिनजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे ज्ञानाबाई स्मृती चषक 2022 मध्ये. गोलंदाजी माठवरती षटक क्रमांक 3रा घेऊन तेजस ठाकरे सज्ज होतोय. प्रथमेश यांचे मोठे बंधू आणि एका बंधूचा खेळ झालाय आणि एका बंधू आता मात्र पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी उपस्थिती नव्हती पण दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी उपस्थिती लावली आहे आणि जेव्हा जेव्हा हा बंधू मोठा बंधू मैदानात असतो तेव्हा तेव्हा छोट्या बंधूचं मनोबल कुठेतरी वाढत असतं. त्याची जी कॉन्फिडन्स लेवल असते ती वाढत असते कारण की मी अनेकदा म्हटलंय की प्रथमेश याला घडवण्याच्या पाठीमागे तेजस याचा खूप मोठा मोलाचं सहकार्य आणि मोठा वाटा होता. याच गोलंदाज तेजस सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन अगदी फलंदाजच्या विरोधात. पहिला चेंडू लॉफ केलाय तेजसच्या विरोधामध्ये. हा चेंडू निघून जातोय. सलामी देणार षटकाराची. कमॉन डीजे. थैंक यू डीजे. प्रथमेश ठाकरे आइए और अब जाइए. माफ करा, तेजस ठाकरे आप आइए और आप जाइए असं सांगितलं या षटकाराच्या जोरावरती. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या प्रहार केलाय आणि 6 धावांनी त्यांचं खातं उघडलंय.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 19. 19 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ल्यानंतर गोलंदाजावरती असतो दबाव. यापुढील होणारी मॅच टीम जनुमान खोनी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल कवाड. जय हनुमान खोनी संघाने मीत कवाड ए नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. पुढचा चेंडू पंचांचा इशारा काय नो चेंडू आणि पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. नो चेंडू हाताळला गेलाय. एक धाव अंकित केली जाते. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पण आजच्या दिवसामध्ये कुठल्याच फ्री हिटच्या चेंडूवरती फायदा उचललेला नाहीये. आता उचलला जाईल का हा चेंडू? इथे पण देखील फायदा उचलता येणार नाही. एकदा अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. हा दमछाक झाला क्षेत्ररक्षकाचा. ही चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. एक धाव जिथे होती तिथे दिल्या, खर्च केल्या 2 धावा. आणि क्रिकेट विश्वामध्ये एक एक धावाची किंमत ही लाख मोलाची असते. म्हणून तुम्ही जेव्हा मैदानामध्ये असाल तेव्हा तुमच्याकडनं चुकी होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. तेजस ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय आणि पुन्हा एकदा लँड होईल सीमारेषेबाहेर. ही ताकद कांडपे संघाची आहे. 6 धावांसाठी धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 28. आता म्हणावं तरी काय, कारण की वारेड संघाला अक्षरशः खांडपे संघाने आजच्या दिवसामध्ये घाम फोडायला सुरुवात केली आहे. कारण की प्रत्येक चेंडू मागे प्रहार केले जातात आणि एवढी बिकट परिस्थिती वारेड संघाची आज पहिल्यांदा पाहायला मिळाले बऱ्याच दिवसानंतर. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 3 आणि अजून देखील या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. तेजस ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. या 3 चेंडू मध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केल्या, म्हणजे महागडे ठरले तेजस ठाकरे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे निघून जातोय एका धावेसाठी. एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती 29 या आकड्यावरती आणि धावसंख्या फलकावरती 29 जोडली गेली आहे. इथे मात्र चेंडू हवेत होता. झेल ही कलेक्ट केली जाते आणि झेल विसावल्यावरती आणखी एक विकेट मैदानात जास्त राहिला. विकेट क्रमांक 4 हादरा बसताना यस तेजस ठाकरे आता मात्र विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. थँक्यू दिसे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. यस चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो 5. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे एक धावी कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 30 या आकड्यावरती. यस अगदी जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावसंख्या, म्हणजे प्रत्येक षटकामागे धावा जोडल्या जातात त्या 10च्या सरासरीने.
तर वळतोय पुन्हा एकदा. पुढचा चेंडू इथे मात्र हवेमध्ये असेल. मिस टाइम स्ट्रोक नक्कीच नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. बघूयात खेळाडू अडवेल काय काय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फेकी देखील तेवढी चांगली होती. त्याच्या जोरावरती मात्र धावा जमवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या नुकसानवरती 33. दरम्यान 33 धावसंख्या फळकावरती लागली गेली आहे आणि मी आमचे कॅमेरामॅन यांना विनंती करेल स्टेजकडे कॅमेरा फिरवायचा आहे. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. कॅमेरामॅन येस वळतो शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. तर माननीय श्रीयुत सचिनजी पाटील साहेब भरेगावचे. येस माननीय श्रीयुत सचिनजी पाटील साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल धनराजी शेलार यांना. येस आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता माननीय श्रीयुत सचिनजी पाटील साहेब यांच्या शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय. तसं आपल्या गावचे जावाई देखील येस. त्यानंतर माननीय श्रीयुत विशालजी पितांबरे नडगाव आपले हे देखील आपल्या गावचे जावाई यांचा देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातो आणि मी विनंती करतो हितेश भगत याला की विशालजी पितांबरे यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. थँक्यू. वळतोय मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू उडवलाय हवेत असेल आणि मिस टाइम स्ट्रोक आणि गणेश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. विकेट क्रमांक डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतो 6वा. पुढचा चेंडू यावेळेस हवेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आणि इथे देखील झेल कलेक्ट केली जाते. आणखी एक विकेट डाऊन होताना विकेट हॅट्रिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच तिसरी विकेट हॅट्रिक मैदानामध्ये गणेशच्या माध्यमातून. येस या गणेश एंट्री ग्रँड नावात ब्रँड थँक्यू दिसे. धन्यवाद दिसे. तर नक्कीच चौथी विकेट हॅट्रिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे आणि गणेश या गोलंदाजाचं कौतुक काय करावं कारण की यस गोरसाईच्या विरोधामध्ये काय अफलातून गोलंदाजी केली होती. तोंडा बडवली इथे आणि स्लॉग ओव्हरचा बादशाह म्हणून याला ओळखलं देखील जातं आणि इथे मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. पंचाचा इशारा काय आला तर तो चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 34 34 या आकड्यावरती. आणखी एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्ट्रायकर एंडला समाधान. हा चेंडू बॅटची एज घेतली आणि निघून गेला डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती विजयासाठी 36 धावांचं आव्हान असेल. त्या आधी वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार असतील. एका बाजूला मिड स्पोर्ट्स कवाड ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जय हनुमान खोनी. आणि मी मान्य श्रीयुत देवेंद्रजी गोणे साहेब यांना विनंती करेन शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आणि नाणेफेकीसाठी मी सचिनजी पाटील मान्य श्रीयुत सचिनजी पाटील यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी नाणेफेकीच्या कक्षाकडे रवाना व्हायचंय. तर नक्कीच आमच्या मान्यवराच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला ज्ञानाभाई स्मृती तर एका बाजूला जय बजरंग. यास कॉलिंग कोण देणार? खोनी संघाकडनं कॉलिंग जय बजरंग अशी कॉलिंग आणि
इट्स टाइम. नाही नाही बाई स्मृती. तर मी वळतोय मान्यवरांना विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तसं नाणेफेकी प्रत्येक जिंकली जाते, भले तुम्ही बोलो या समोरचा संघ बोलो. पहिल्या मॅच पासून नाणेफेकी जिंकते, पण आता निर्णय काय असेल? समोर खुनी संघ, एक असा संघ ज्याचा गाजावाजा गेले 4 ते 5 आठवड्यात, म्हणजे बॅक टू बॅक 4 फायनल उचलल्यात. त्या संघाला कमी लेखून चालणार नाही. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यास अगदी जर विचार केला तर क्षेत्ररक्षण घेण्याच्या पाठीमागचा निर्णय काय? कारण की कोणीचा बलाढ्य संघ आहे आणि बॅटिंग लाईन मोठी आहे. आमच्या इकडे बॉलर नाही तरी पण आम्ही फिल्डिंग घेणार. यास गोलंदाजी थोडीशी कमजोर आहे, तरी पण तुम्ही क्षेत्ररक्षण निवडाल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कारण की समोरचे संघ जे आहे तो बलाढ्य संघ असल्या कारणामुळे. समोरचा संघ चांगला आहे, आम्ही कमीत पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यास अगदी जर विचार केला तर मागची मॅच चांगल्या प्रकारे खेळली, पण योगेश याला कुठेतरी साथ दिली नाही. पण असा कोणता फलंदाज आहे जो योगेश याला चांगली साथ देईल? विशाल. यास नक्कीच. तर वळतोय कोणी संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. यास विनामूल्य तुम्हाला ऑल दी बेस्ट. वळतोय मॅच कडे. विजयासाठी धावांची गरज आहे ती 36. गोलंदाज ओमकार. चेंडू क्रमांक पहिला, पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज. पहिला चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक असेल आणि झेल कलेक्ट करतोय श्रावण ठाकरे. बॅक टू दी डग आउट. गोल्डन डकचा शिकार. कम ऑन डीजे. डॅशिंग अदा पब्लिक फिदा पर्सनॅलिटी दमदार बाय थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवरती म्हटलं जातं ना की पहिला वार हा लाख मोलाचा, आणि तो वार केला जातोय. नक्की श्रवण ठाकरे मागच्या मॅच मध्ये अप्रतिम पारी खेळला होता, पण यावेळेस मात्र परतावा लागला गोल्डन टकचा शिकार. यास आता मात्र नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला दीपेश जाधव, आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार आपला पुढचा चेंडू घेऊन. 23 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल. गोलंदाज ओमकार पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता, आणि तिथे मात्र चेंडूला कलेक्ट करेल अपील देखील पाहायला मिळाली होती, पण पंच तटस्थ आहेत. कुठच्याही प्रकारची अपील न घेताना एकदा अंकित केली जाईल. एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती 1 या आकड्यावरती. म्हणजे श्री गणेशा केलाय खातं उघडलंय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 1. ओमकार पुण्याच्या एकदा सज्ज होत आहे आपला पुढचा चेंडू घेऊन. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. या 2 चेंडू मागे जर ओमकारचा विचार केला तर पूर्णपणे आपली ताकद दाखवताना वारच्या विपक्षात. थर्ड अंपायर पोहोचवायचे मैदानामध्ये.
यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. थर्ड अंपायर आमचे जाऊन पोहोचलेत. पंच गणेशजी पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू हो 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 बघावं तेवढं कमी. काय स्वीप केलाय चेंडूला, सरळ धाडलंय सीमारेषे बाहेर. षटकार. कमॉन डीजे. किती करा काय आमचा निलेश भाऊस हाय. थँक्यू डीजे. ही ताकद आहे, ही नजाकत आहे प्रथमेश ठाकरेची. यस बघा, जसा एक खराब चेंडूला सरळ फेकून दिला 6 धावांसाठी. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 7 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक मोठा फटका. धावसंख्या 7. यस बघा, प्रिन्स मूवी लाईव्ह. एक साफसुथरी क्लॅरिटी बघा, क्लोज दाखवलं जातं फलंदाजाला. यस यस कॅमेरामॅन भावेश यांची जादू देखील कॅमेरावरची पाहायला मिळते. यस अप्रतिम क्लॅरिटी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे चांगल्या प्रकारे हाताळला होता. सरळ स्लोवर आर्म चेंडू होता. या चेंडूवरती बोटं फिरवली होती आणि नक्कीच मी असं म्हणेन की प्रिन्स मूवी जर मैदानामध्ये सुवी असेल ती देखील शोधून दाखवतील, एवढी क्लॅरिटी दिली जाते त्यांच्या माध्यमातून. तर हा चेंडू नक्कीच निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती स्थिरावली गेली 7 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. 20 चेंडू आणि 29 धावांची अजून देखील गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपला पुढचा चेंडू तयार केला जातोय, रेडी होतोय प्रथमेशच्या विरोधात. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी ओमकार. हा चेंडू इथे नक्कीच पंचांचा इशारा काय येईल, तर हा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 20 चेंडू 28 धाव्यांची अजून देखील समीकरण असेल. पुढच्या एकदा ओमकार. पुढचा चेंडू, हा चेंडू उडवलाय हवेमध्ये आणि जेल बाद. बडी मछली जाल में फसती हुई. प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. यस या गोलंदाजाचा जर विचार केला ना तर त्याची ऍक्शन यस जसप्रीत बुमराह सारखी आहे. यस टेस्ट, वन डे आणि T20 ज्या फॉर्मॅट मध्ये ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने भारताला प्रतिनिधित्व करताना अधिराज्य गाजवलंय, यस वर्ल्ड क्लास गोलंदाज ज्याला म्हटलं जातं, त्या गोलंदाजासारखी सेम ऍक्शन पाहायला मिळते. जसप्रीत बुमराह यांची आठवण करून दिली आहे. बघा, सूत आणि साफ ऍक्शन आपल्याला जसप्रीत बुमराह सारखी पाहायला मिळते. यस ओमकार हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपेश जाधव, नॉन स्ट्रायकर एंडला तेजस ठाकरे. यस प्रथमेश ठाकरे हे परतलेत आणि त्यांचे मोठे बंधू आता मैदानामध्ये. बघा, गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू इथे हाताळला गेलाय. एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. आता मात्र 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ आणि या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज असेल. बघा, कॅमेरामॅन पुन्हा एकदा फलंदाजांवरती झूम केलं जातंय आणि जी साफसुथरी क्लॅरिटी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते.
येस बघा, ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला कॅमेरामॅन भूमिका पाहायला मिळतो, त्याच प्रकारे कॅमेरामॅनची भूमिका साधताना आपल्याला पाहायला मिळतोय भावेश भावेश बारसी. अप्रतिम कॅच केले जातात प्रत्येक. यस बघा, अँगल बघा कशा प्रकारे दिला जातोय. यस, ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अँगल दिला जातो त्या प्रकारेच भावेश बारसी हा कॅमेरामॅनची जादू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रिन्स मूवी लाईव्हच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक दुसरं घेऊन प्रेम, आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव चोरली गेली आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. म्हणजे 17 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 17 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती 26, म्हणजे 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 10 धावा या जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू इथे प्रहार केला. ओ हो हो हो, काय अप्रतिम झेल घेतलीये. यस, टुर्नामेंट कॅच ऑफ द टुर्नामेंट. यस, धन्यवाद डीजे. या प्रकारची जर जेव्हा झेल घेतली ना, मला आठवला कॅरन पोलार्ड. यस, मुंबई इंडियन्सच्या मॅच मध्ये अनेकदा अशा मॅच कॅच घेताना आपण त्याला बघतोय आणि यावेळेस त्याच प्रकारचं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षक मोहित याने झेल घेतली. कॅल्क्युलेशन प्रेडिक्शन एवढं अचूक होतं आणि स्वतःवरती नियंत्रण एवढं अचूक होतं की त्याच वेगाने चेंडू येत होता आणि त्या वेगाने चेंडूवरती उडी मारून स्वतःला सावरलं गेलं अगदी लाईनच्या 1 ते 2 सेंटीमीटर आतमध्ये. अप्रतिम का बॅलन्स होता स्वतःमध्ये. ह्याला म्हणतात नियंत्रण स्वतःवरती ठेवणं. याच्यामध्ये एकाग्रता हवी असते आणि ती एकाग्रता आपल्याला पाहायला मिळाली मोहितच्या माध्यमातून. आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. तेजस ठाकरे हा देखील डगआउटच्या आसऱ्याला. याच मैदानामध्ये आता मात्र गणेश जाधव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय गणेश, हा देखील परतलाय. आणि मी म्हटलं होतं ना की वारेट संघाला खऱ्या अर्थाने कांडपे संघाने घाम फोडलाय आणि आता मात्र तेच पाहायला मिळालंय. गणेश देखील मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे. चालत नाही त्याला गदारी, दादा पडतोय हिरोला भारी, दादा पडतोय हिरोला भारी. धन्यवाद डीजे. यस, नंदूने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर सचिनजी शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेस वरती आला नाही आणि एक सरळ सोपी झेल कलेक्ट केली आहे आणि आणखी एक विकेट, म्हणजे बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आसऱ्याला. प्रेम यस, आपली खरी जादू दाखवते गोलंदाजीवरती. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज दीपेश स्ट्रायकर एंडला. हा चेंडू सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे. नक्कीच चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. बघा, मी अनेकदा म्हटलं होतं ना की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होतील तेव्हा ती फाईट टाईट होणार जाणार आणि इथे मात्र तेच पाहायला मिळतंय. येस, धावा कमी आहेत पण त्या कमी धावा देखील अगदी मोजून मापून खर्च केल्या जात आहेत. म्हणजे ही गोलंदाजांनी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या प्रकारची आम्ही फलंदाजी करतोय त्या प्रकारची गोलंदाजी देखील करू शकतो आणि वारेट संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकललं गेलंय. कारण की जेव्हा लो स्कोअरच्या मॅच असतात तेव्हा तुम्हाला विजयी होण्याचं एकच कारण मंत्र, तो म्हणजे विकेट. आणि आतापर्यंत 11 धावेंवरती 4 विकेट मात्र गमावले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम सज्ज होतोय नंदूच्या विरोधात. हा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या रेजर मध्ये खेळाडू तैनात असेल. एक धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फेकी, परंतु 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, ही चुकी. जिथे धाव होती 1 तिथे धावा तब्बल झाल्या त्या 3 आणि या 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. या चेंडूचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. एक शेवटचा चेंडू बाकी असेल प्रेम याचा. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आणि प्रेम याने खऱ्या अर्थाने मी म्हणेन 2 बंधूंना परास्त केलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू इथे मात्र कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला टटावलाय. पाठीमागे खेळाडू तैनात असेल. फेकीपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. मागच्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलं होतं रनिंग बिटवीन द विकेट काय असते आणि इथे मात्र तेच प्रत्यक्षता पाहायला मिळालं. 2 धावा अंकित केल्यात आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती.
12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या फलकावरती पाहायला मिळते. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी जाऊन पोहोचली ती 10 ची. करंट रन रेट 10 का. 12 चेंडू 20 धावांची गरज. 36 धावांचं टार्गेट देताना माफ करा, करंट रन रेट 8चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 10चा आहे. नक्कीच आपल्या मुख्य मंचावरती मान्यवर आणि त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती कॉमेंटेटर्स, त्यासोबत आमचे प्रिन्स मूवीचे ऑपरेटर, त्याचबरोबर आमचे गुणलेखक गौरव, त्यांच्यासोबत सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीन वरती. तर वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. पहिला चेंडू नंदू हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक असेल, झेल कलेक्ट केली जाईल की काय. ओ हो, काय कॅच घेतले, अप्रतिम, सुरेख, म्हणावं तेवढं कमी. कम ऑन डीजे. लाखात एक माणूस नेक, पाठीशी त्याच्या जनसमुदाय. हे कुणी बी किती करा काय, आमचा निलेश भाऊच हाय. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज सत्या मैदानामध्ये, सतीश मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, यावेळेस मात्र नंदू हा देखील स्वस्तामध्ये परतलाय. यस, 12 चेंडू 20 धावा. इक्वेशन जर बघायला गेलं तर एवढी मोठी नाहीये, पण कुठेतरी रनांच्या गतीची ओढ, रनांच्या गतीचा मोह, लालच आणि लालच बुरी बला आहे, हे अनेकदा आपण ऐकलंय आणि प्रात्यक्षिकता देखील बघितली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. टिप मिड विकेटच्या रिजर मध्ये खेळाडू तैनात असेल. एक धाव अंकित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. बघा, एका गोष्टीकडे नोटीस केलं ना तर एका बाजूने विकेट पडत आहेत, पण एका बाजूने दीपेश लढवय्या लढतोय मैदानामध्ये आणि दीपेशाने मात्र मैदानामध्ये सांगतोय, हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लढेंगे और लढते रहेंगे. यस, शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा देण्यासाठी सज्ज झालाय मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे मात्र प्रहार पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये दोघांना भेदून निघून जातोय चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये तब्बल 22 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडू 14 धावा, 14 धावा 9 चेंडू. स्ट्रायकर एंडला, ज्याने या मॅचला थांबून धरलंय, ज्याने या मॅचला पूर्णपणे अजूनपर्यंत आपल्या खिशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तो फलंदाज दीपेश. फायर आहे पूर्णपणे आणि गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन आदित्य. पुढचा चेंडू घेऊन आदित्य सज्ज. हा चेंडू उडवलाय हवेमध्ये. चेंडू असेल पण नो मॅच लँड मध्ये नक्कीच ट्रॅव्हल होतोय. अगदी एक धाव कंप्लीट केली जाईल आणि चेंडू निघून जातोय डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. म्हणजे समीकरण जाऊन पोहोचतोय 8 चेंडू 13 धावा. आठ चेंडू 13 धावा.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आदित्य आपला पुढचा चेंडू घेऊन. आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. आदित्य काय करेल या 2 चेंडूवरती? मी असं म्हणेन आदित्यला फारसं काय करायचं नाही, फक्त एका विकेटच्या शोधामध्ये जायचंय. तो विकेट म्हणजे कोणाचा? दीपेशाचा. येस, दीपेश जर हे 8 चेंडू फेस केले तर मी नक्कीच म्हणेन मॅच घेऊन जाईल. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेसवरती आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळाडूकडनं झाली चुकी आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 7 चेंडू 11 धावांची अजून देखील गरज असेल. हा चेंडू प्रहार केलाय, झेल सुटतीये. ओ माय गॉड, मी म्हणेल कठीण होती कॅच, झेल कठीण होती, पण या क्षणामध्ये कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट नाही. कारण की झेल जर दीपेश सारख्या फलंदाजाची असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला घ्यावी लागेल. बघा मिस टाइम स्ट्रोक होता, प्रयत्न सुरेख केले होते, प्रयत्नांचे 100% नक्कीच मिळतील, पण जर हातामध्ये चेंडू पडलाय तर ती झेल चिपकायलाच हवी होती आणि ही झेल कठीण ठरेल. कारण की दीपेश सारख्या फलंदाजाला मिळालंय जीवनदान. याच मैदानामध्ये पाणी पोहोचवलं जातोय. विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. हे समीकरण कालच्या दिवसामध्ये देखील आलं होतं. 6 चेंडू आणि 10 धावा, त्यावेळेस गोलंदाजाने बाजू मारली, पण इथे फलंदाज बाजू मारतो की काय? करंट रन रेट 8.67 चा पाहायला मिळतंय आणि गरज आहे ज्या रन रेटची, रिक्वायर रन रेट जे आहे ते 10चं. येस, म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल. मैदानामध्ये पाणी पोहोचवलंय. मित्रांनो, मी अनेकदा म्हटलंय आणि पुन्हा एकदा म्हणेन, तुम्ही जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळायला जाल, जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हाच्या तडाख्यामध्ये जाल, तेव्हा पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. आणि जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा बसून पाणी प्या, जेणेकरून स्टोनचा प्रॉब्लेम आणि गुडघ्यांचा त्रास होणार नाही. कमी वयात गुडघे दुखायला सुरुवात होते, त्याचं रिझन हे आहे आपण उभे राहून पाणी पितो. पाणी जेव्हा प्याल तेव्हा बसून प्यायचा प्रयत्न करा. या सूचनेकडे फक्त लक्ष द्या आणि वळतोय मॅच कडे. 6 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 10. गोलंदाज सज्ज होतोय. कुणाल यस, कवाड संघाचा जो खेळाडू, मी विनंती करेल, थँक्यू. हा चेंडू इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त आणि कोणाच्या? दीपेशाच्या. मला आठवण करून देतोय मी पुन्हा एकदा, हे समीकरण आलं होतं. 6 चेंडू 13 धावा. टीम होती खांडवे फलंदाजीवरती आणि टीम होते वारेड गोलंदाजीवरती. त्यावेळेस फलंदाजाचा विकेट पडला होता आणि इथे देखील वारेड संघाचा विकेट पडलाय. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, मॅच मध्ये आता मध्ये आले चुरस. 5 चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज. यस, त्यावेळेस फलंदाजीवरती होता राहुल. पहिल्या चेंडूपासून त्याने मॅच घेऊन गेला होता आणि यावेळेस देखील होता दीपेश, त्याने देखील पहिल्या चेंडूपासून मॅच घेऊन गेला होता. तिथे झाला होता राहुल बोल्ड, इथे झालाय दीपेश बोल्ड. म्हणजे खांडपे संघ पलटवार करतोय, जशास तसं उत्तर देतोय. 5 चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल. आता समीकरण बदलतंय, कारण की दीपेश मैदानाच्या बाहेर असेल आणि स्ट्रायकर एंडला कोण जाईल? ज्या गोलंदाजाने त्या ओव्हर मध्ये मॅचला ट्विस्ट दिली होती तो गोलंदाज रुपेश. म्हणजे एका खांडपे टीमला रुपेश नडला होता. यावेळेस देखील पुन्हा एकदा ठरेल का त्याच प्रकारचं? म्हणजे त्यावेळेस रुपेशने खांडपे संघाकडनं एक म्हणजे तोंडामधली मॅच खेचून घेतली होती, यावेळेस देखील खेचून घेईल की काय बघावं लागेल. पुन्हा एकदा रुपेशाचा जय जयकार होतो की काय बघावं लागेल. 5 चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज. विजयासाठी 5 चेंडू 10 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज रुपेश सज्ज झालाय. हा चेंडू रुपेशच्या बॅट मधनं टटावलाय. एक धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय बघायचंय. दुसऱ्या धावेसाठी
प्रयत्नच नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावरती. म्हणजे 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. यस, रिक्वायर्ड रन रेट 6.75 चा जाऊन पोहोचलाय. म्हणजे प्रत्येक निर्धाव चेंडू किंवा प्रत्येक चेंडू मागे रन रेट आता मात्र वाढताना पाहायला मिळेल. जर मोठा फटका आला तर हे रन रेट नक्कीच कुठेतरी ढासळताना पाहायला मिळेल. विजयासाठी 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. येस, घाई करा प्लीज. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. चार चेंडू 9 धावा. गोलंदाज सज्ज होतोय निर्णायक चेंडू घेऊन. हा चेंडू इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, पण थांबवलं जात आहे. बघा, एका क्रुशियल मोमेंट वरती मॅच जाऊन पोहोचले. इथे मात्र एक धाव्याची लाख मोलाची किंमत आणि तिथे मात्र तुमच्याकडनं चुकी होते. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 8 धावा आणि इथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावलीये. 2 चेंडू समीकरण जाऊन पोहोचतोय 8 धावेवरती. आता मात्र कठीण परिस्थिती. समाजसेवक हायलाई न्यारा, जीवाचा जीव लग साऱ्यांचा प्यारा, जीवाचा जीव लग साऱ्यांचा प्यारा. थँक्यू दिसे. समीकरण अशा मोमेंट वरती आहे जिथून कोणीच सांगू शकत नाही मॅच कोण जिंकावेल. पण मी असं म्हणेन की टीम खांडपे संघ एक पाऊल पुढे असेल, कारण की विकेट मैदानामध्ये जवळजवळ 7 पडलेत. 8व्या विकेटसाठी ही पार्टनरशिप पाहायला मिळते. 2 चेंडू विजयासाठी 8 धाव्यांची गरज. यस, एका बाजूला टीम डुबते पण फलंदाज नवीन सूरज मैदानामध्ये. यस, हा सूरज चमकेल की काय, पण तो नॉन स्ट्रायकरला आहे आणि स्ट्रायकर एंडला कोणतं सतीश. यस, 2 चेंडू 8 धावा. म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके किंवा एखाद मोठा फटका पाहिजे षटकाराच्या रूपात. यस, या चेंडूवरती 2 धावा किंवा 1 मोठा फटका आला तर मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल. स्ट्रायकर एंडला सतीश. गोलंदाज सज्ज होतोय कुणाल आपला निर्णायक चेंडू घेऊन. फुल टॉस चेंडू होता हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक आणि इवन 1 धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मॅच जाऊन पोहोचते 1 चेंडू 6 धावा. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका जास्त वेळ. 3:17 झालेत. अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. पंच 3 चेंडू माफ करा 1 चेंडू 6 धावा. यस, रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचला 18 वरती. 1 चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. एक चेंडू 6 धावा. एका बाजूला वारेट आपली अस्मितेची लढाई घेऊन, तर एका बाजूला टीम खांडपे सज्ज होतोय पुन्हा एकदा निर्णायक चेंडू घेऊन. हा चेंडू पंचांचा इशारा. वाईड चेंडू. धावा. एक चेंडू
विजयासाठी धावांची गरज असेल ती 5 म्हणजे गोल्डन षटकार ठोकावा लागेल. चेसिंग आणि ट्रेसिंग कंपल्सरी. चौकार मारून चालणार नाही. चेंडूला कन्वर्ट करून द्यावा लागेल सीमेच्या रेषे बाहेर प्रेक्षकांच्यात. हा चेंडू ओ! ज्याचा प्रेमळ स्वभाव मानितो गाव गोड शब्द मुखात त्याचा प्रेमळ स्वभाव मानितो गाव गोड शब्द मुखात हे कुणी बी किती करा काय आर कुणी बी किती करा काय आमचा नीलेशिवाय हाय. अरे कुणी बी किती करकार थँक्यू दिसे. थँक्यू दिसे. मॅन ऑफ द मॅच. मी आता या मॅन ऑफ द मॅचला बोलू इच्छितो वारट संघाकडनं. सतीश पुन्हा एकदा यस ज्याने शेवटच्या मोमेंट वरती मॅचला पारडे फिरवले. एक चेंडू 6 धावांची गरज असताना ठोकलाय गोल्डन षटकार आणि गोल्डन षटकारचा मानकरी ठरेल. यस बघा मित्रांनो, असं म्हणतात ना की तुम्ही तुमचं काय करता ती क्षमता तुमच्या करण्याची